नाशिक शहरात आज 2 भव्य जगन्नाथ रथयात्रा पार पडणार आहे। या यात्रा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य आणि पर्यावरण जनजागृतीचे प्रतीक ठरत आहे। पहिली रथयात्रा पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरातून निघणार आहे। तब्बल 250 ते 300 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मागील 12 दिवसांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे या रथमार्गावर भाविकांना रोपांचं वाटप करून पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे। ही यात्रा केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर पर्यावरण आणि समाज प्रबोधनाचे माध्यम आहे। तर दुसरी रथयात्रा ओडिशी नागरिकांच्या कलिंगा सांस्कृतिक समाज संस्थेतर्फे दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। इंदिरानगर मधील मंदिरातून मोदकेश्वर मंदिर बापू बंगला मार्गावर ही यात्रा पार पडणार आहे। श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथातून दर्शनासाठी आणल्या जातात आणि हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात। या दोन्ही यात्रांनी शहरात धार्मिक रंग चढलाय, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। नाइन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।